मुरुड इथे सेल्फी काढताना एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मुरुड जवळच्या डोंगरी इथे सेल्फी काढताना जंजिरा किल्ल्यासह सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात त्याला आपला जीव गमवावा लागला। सातारा जिल्ह्यातील खंडाळा इथला रहिवासी असलेला अभिजित मित्रांसोबत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आला होता। तिथून परत येत असताना एका उंच टेकडीवर उभं राहून किल्ल्यासोबत सेल्फी काढत असताना तोल जाऊन तो दरीत कोसळला। यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होतं, मात्र त्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला। सेल्फी काढताना पर्यटकाचा मृत्यू झाल्याची आणखीन एक घटना घडली आहे। याआधी सुद्धा अशा अनेक घटना घडल्या आहेत। सेल्फीच्या नादामध्ये समुद्रात काही पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? मुरुड हे पर्यटकांसाठीचं फेवरेट डेस्टिनेशन आहे। इथला किल्ला आणि इथला समुद्र पाहणं हे पर्यटकांसाठी एक आकर्षण असतं। आपण पाहिलं, पण इथे येणारे जे पर्यटक असतात ते पर्यटक आपली काळजी घेत नाहीत। हे मागच्या 2 महिन्यांपूर्वी झालेल्या पुण्याच्या पर्यटकांच्या दुर्घटनेत आपण अनुभवलंय। आजही तसाच अनुभव आला। सेल्फी काढण्याच्या नादात मुरुडचा जो किल्ला आहे तो किल्ला पर्यटकांचं आकर्षण ठरलं। त्या किल्ल्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न हे साताऱ्यावरून आलेले 5 तरुण होते, ते काढण्याचा प्रयत्न करत होते। एका उंच डोंगरावरून तो सेल्फी काढत असताना अभिजित पवारचा तोल घसरला आणि तो खोल दरीमध्ये पडला आणि त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याला तो जागीच ठार झालेला आहे। ही घटना अतिशय गंभीर घटना आहे आणि त्यानंतर त्याला लागेच पोलिसांनी हॉस्पिटलला आणलं, पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। धन्यवाद प्रफुल्ल। असे विस्तार माहितीसाठी आपण पाहतोय पुन्हा एक सेल्फी काढताना ही दुर्घटना घडली आहे। मुरुड जंजिऱ्याला पर्यटनासाठी आलेला एक पर्यटक सेल्फी काढताना तोल जाऊन खोल दरीत कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।